तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही अक्कलकोट करून डायरेक्ट ब्रह्मपूर या ठिकाणी आलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता। तर बरेच जणांचा हा कुलदैवत आहे, या ठिकाणी बरेच जण हिंदू धार्मिक लोक येतात व आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। मी तर फर्स्ट टाइमच आलेलो आहे त्या ठिकाणी, आता गेल्याशिवाय कळणार नाही नेमकं कसं कसं आहे का, नाही तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचे अपडेट देत राहू। तर मित्रांनो असंच व्हिडिओ बघत राहा माझा, पण खरं म्हणलं तर आज पहिलाच व्हिडिओ आहे आणि पहिल्याच व्हिडिओला एवढं कॉम्पिटिशन बोलायला वजन आहे आपलं। चला या ठिकाणी बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर वातावरण आणि निसर्गाची साथ या ठिकाणी आहे। पुढे पोरव गेलेले आहेत, मला एकलेला सोडून जाऊ द्या, आयुष्यात सारे सोडून जातात, फक्त स्वतः चालायचं असतं एकलं। ज्याने एकलं जगायला शिकले त्यानंच खरंच आयुष्यामध्ये सक्सेस झालं। आता कुठं काय माहित नाही, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला मित्र परिवार आहे। अजून आता या ठिकाणी आल्यानंतर राम राम मामा, हे बंदच असते का दरवाजा कायम? तर आपण पाहू शकता या ठिकाणी दरवाजा कायम बंदच असतो। इथले बहुतेक पुजारी आहेत, हा बंद असते मग दरवाजा। त्या ठिकाणी काय तर हिंदू मुस्लिम यांच्याबद्दल काय तर वाद चालू आहे, मंदिराबद्दल तर कोर्टामध्ये विषय चालू आहे। लवकरच त्याचं काय ती संगोपन नंतरच होईल असं वाटू लागलं आहे। या ठिकाणी बरेच जण कुणाची जावळ काढते पाहू शकता तुम्ही, सहदेव बिराजदार यांची जावळ या ठिकाणी काढलेली। तुझं कोण देवत आहे का सहदेव? तुझं कोण देवत आहे कुणाचा? ठीक आहे, बरं ठीक आहे, चला कुणाची असो, बरेच जणांची जावळ काढतात, माझ्या मित्राची बरेच जणांची काढलेली आहे, त्याच्यात काही नवीन नाही। तर मित्रांनो तुम्ही दर्शन लाईव्ह घ्या, मी पण आता दर्शन घेतो आणि या ठिकाणी पोरं फिरायला जात आहेत। जस्ट 5 मिनिट्स मी पण दर्शन घेतो मस्तपैकी। या ठिकाणी सर्व मित्रपरिवारांचं दर्शन झालेलं आहे। दर्शन झाला का साऱ्याचा? ओके। या ठिकाणी हे पुजारी असतील, आमचंही दर्शन झालेलं आहे। आम्ही आता थोडी फेरी मारून येतो, तुम्हाला थोडंच अपडेट देत राहू। आम्ही फर्स्ट टाइमच आलेलो आहोत, त्यामुळं आम्हालाही काही जास्त माहिती नाही, त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारू नका इकडे काय तिकडे काय त्याचं कसं काय। मीच पहिला दिवस आहे माझा, आज फर्स्ट टाइमच करायला, त्याच्यामुळे कोणी कमेंट करा नाही, फक्त लाईक करा, सबस्क्राईब करा जास्तीत जास्त। हा चुकत नाही आपलं, कधीच काय चुकलं तरी बघणारे आपलेच आहेत तुम्ही समजून घेत जा, पहिला दिवस आहे जरा आपल्या मराठी माणसाला आपणच पुढे केला पाहिजे, कोण करणार दुसरं, खरं का नाही? तर मला जा विश्वास आहे माझ्या मित्रपरिवारावर, सरांनी लाईक सबस्क्राईब तर करचालच, ती मागायची गरज नाही, मागलं तरी काय नाही, महाराजा आम्ही आमचा अधिकार आहे मागणं अगोदरपासून। करा सबस्क्राईब करा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आम्ही प्रदक्षिणा घालत आहोत आपल्या हिंदू धर्माप्रमाणे। प्रत्येक मंदिराला आपण ज्याप्रमाणे प्रदक्षिणा घालत असतो त्याचप्रमाणे आपण आता प्रदक्षिणा घालत आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छोटासा आपला महादेवाची पिंड आहे, तर पूर्व आपण ठीक आहे शिवलिंग म्हणू आपण, पिंड म्हणण्यापेक्षा या ठिकाणी दर्शन घेत आहोत। तर अतिशय तुम्ही बघू शकता या आपल्या मंदिराच्या एकदम बॅक साईडला हे शिवलिंग आहे। तर चला या ठिकाणी थोडी प्रदक्षिणा होत आहे। प्रदक्षिणा करत असण्याच्या वेळी जी प्रत्येक ठिकाणी माणूस विचार करत असतो की देवाने माझं काहीतरी कल्याण करावं, अशा काळामध्ये आम्ही सर्वच मित्र परिवार आहोत ते अतिशय अग्रेसर। ठीक आहे, इथं लक्ष्मीचं मंदिर आहे असं एका मित्रांनो म्हणलेलं आहे, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी पहिल्या सुरूच म्हणलोय आपल्याला जास्त काही माहिती नाही, मी आलो फर्स्ट टाइम, पर सेकंड टाइम जेव्हा येईल आज तेव्हा खतरनाक माहिती देतो तुम्हाला, तेव्हा तुम्ही फक्त राहा बघत। आता लक्ष्मीचं मंदिर आहे म्हणून असं करण्यात आलेलं आहे, तरी आम्ही जात आहोत लक्ष्मीच्या दर्शनासाठी। लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, घंटी काय असते ती सारं दाबू नये, खटक एका दिवसामध्ये। हा इथलं मोठं टार्गेट आहे, तुम्हाला कळत जाईल थोड्या अंतरावर। हा छोटासा दरवाजा आहे, त्या दरवाज्यातून आपल्याला सर्वांना वाकून येऊ, कारण देवदर्शनाला जात असताना आपण नम्र होऊन वाकून गेलं पाहिजे असं म्हणतात, त्याचप्रमाणे सर्वांनी गेलं पाहिजे। तर या ठिकाणी
पाहू शकता आपण, हे लक्ष्मीचं मंदिर आहे. या ठिकाणी जेव्हा आपण ते दर्शन करण्यासाठी येतो तेव्हा ह्या लक्ष्मीचं दर्शन घेतलंच पाहिजे असं म्हणणं आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण परत आम्ही मित्रपरिवार या ठिकाणी दर्शनासाठी जात आहोत. लागली ठीक आहे, असं त्यांचं सहदेव भया बिराजदार उर्फ गोट्याबाई असं आम्ही त्याला म्हणतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आम्ही दर्शनासाठी आलेलो आहेत. तर आई लक्ष्मीचं मंदिर आहे असं म्हणून या ठिकाणी आपल्या निळकंठेश्वराचा दुसरा अवतार प्रभू श्री महादेव यांचं शिवलिंग व त्याच्यावरील नागपड्याचा सुंदर अशी मूर्ती शिवलिंग आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे मंदिर त्याच्या साईडलाच आहे. जर यदा कदाचित तुम्ही आलो तर एक वेळेस नक्की इकडे येऊन दर्शन घ्या. त्याच्या आलेल्या साईडला उजव्या हाताला एक छोटंसं द्वार आहे, त्या द्वारामधून खाली आल्यानंतर हे मंदिर तुम्हाला दिसून जाईल. हर 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 महादेव भद्राचो हार बला. हे छोटस महादेवाच्या त्या मंदिराकडे जाण्याचं द्वार आहे. त्याच द्वारातून आपल्याला उजव्या हाताला आल्यानंतर हेच कमान दिसते. ह्या कमानीतूनच आपल्याला त्या दर्शनासाठी जावं लागलं असतं. चला, ते मंदिर तुम्हाला दिसत आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. भव्य असं प्राचीन काळातलं हे जे मंदिर आहे, अतिशय याचा पायापासून याची तुम्ही आखणी करू शकता. भव्य मंदिर आहे आणि असे सुंदर असं बांधकाम अगोदरच्या काळातल्या माणसांनी केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर एक वेळेस इकडं अक्कलकोट गाणगापूर येत असतात किंवा नळदुर्ग जात असतात तर अवश्य एक वेळेस भेट द्या. तर फोटो काढण्यासाठी मित्र आग्रह करत आहेत. हे फोटो काढण्यासाठी उत्साही आहेत सर्वजण. तर मला बी फोटो काढण्यासाठी भाग आहे. तर मित्रांनो नमस्कार, राम राम. आशा आहे की तुम्हाला पाहिजे तितकी माहिती माझ्यापासून होईल तितकी माहिती मी तुम्हाला दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त मला जास्त माहिती नाही आणि इथं काय माहिती सांगण्यासारखं विषय नाही. तर याचा विषय मोठा आहे, परत तुम्ही एका व्हिडिओमध्ये तुम्हाला पद्धतशीर सारी मागणी करतो. त्यांनी फोटो काढणारे काढत असतील, तुम्हाला माहिती द्यायचं माझं काम आहे. आणि आपण या ठिकाणी जी काय माहिती दिली तेवढी या ठिकाणी आहे. व तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हिंदू मुस्लिम याबद्दल काहीतरी तो वाद चालू आहे, कोर्टामध्ये केस आहे. त्याचा काय ती लवकरच निकाल कोर्टाने जाहीर करा अशी अपेक्षा आहे. चला तर मित्रांनो, या ठिकाणी या ठिकाणी एवढंच काही मी बोलणार आहे, कारण थोडंच क्षेत्र असल्यामुळं एवढीच या ठिकाणची माहिती आहे. तर आम्ही या ठिकाणी एन्जॉयमेंट करण्यासाठी आलेलो आहे, तो देवदर्शनासाठी आलो आहे. तुम्ही हे सर्वांनी असं दर्शनासाठी यावं व सर्वांनी दर्शन मित्रांनी घ्यावं अशी नम्र विनंती करतो. तर आपण आता पुढे नळदुर्गला जाणार आहोत. तर चला पाहू, भेटू नळदुर्गमध्ये. राम राम.